मित्रांनो आपण त्या दिवशी गेलो होतो शेवलांना, तर आज आई मस्त की त्याची बनवते रेसिपी। ही शेवळाची भाजी फोडणीला नाही द्यायची। कांदा टाकला, हळद टाकली थोडी, हा मसाला टाकला, आंबा घेतलाय थोडासा, चवीनुसार मीठ टाकलाय। तर बघू शकता भाजी आपली कसली भारी शिजलेली आहे, एक नंबर। असं वाटते खिमा पावशी। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपण त्या दिवशी गेलो होतो शेवलांना, तर आज आई मस्त की त्याची बनवते रेसिपी। तर ही शेवलांची भाजी कुणाला पण येत नाही, जुनी जाणती माणसं आहेत ती बरोबर याची भाजी बनवतात। तर बघूया आई आज शेवलांची भाजी कशा प्रकारे बनवते। मागच्या वर्षी पण आपण शेवलांच्या भाजीची रेसिपी बनवली होती, चांगला प्रतिसाद दिला, तर बोलू आपण या वर्षी पण बनवूया। तर जाऊया आता आईकडे। तर मित्रांनो व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तर मित्रांनो आई बसले या साईडला मस्त की शेवला कापायला। अर्धी भाजी मस्त की आईने कापून ठेवलेली आहे, बघू शकता। त्या दिवशी आपल्याला भरपूर शेवला भेटली होती आणि यात काकडा पण टाकायला लागतात। तर आई काय काय शेवलामध्येतले टाकायला लागतं ते दाखव। म्हणजे हे शेवला आहे, ह्या शेवलामधला हा पिवळा कलर आहे ना, हा तो काढायला लागतो, नाही काढला तर तो खकवतो, म्हणजे खाज येते घशाला ते भाजी खाताना। आणि ही साल पण सगळी काढायची, साल पण काढायची, पण साल काढायची, जास्त खपवत नाही। आणि दुसरं काय काय टाकायला लागतं त्याच्यात आंबा टाकायला लागते, आंबा, अजून पांगल्याचा पाला असतं, पण आपल्याकडे आज पांगल्याचा पाला नसल्यामुळे आपण काकडाच जास्त टाकणार आहोत। चिंच वगैरे, चिंच पण टाकतात काय? आंबा वगैरे टाकायचा। तर बघूया आई मस्त की भाजी कट करून घेते तिथपर्यंत, नंतर तुम्हाला काय काय याच्यात टाकायला लागते ते दाखवू आपण। मित्रांनो भाजी कट करून झाले, दोन तीन पाण्यात धुवायची, धुल्यानंतर कुकरला लावायची। तर बघू शकता मित्रांनो भाजी कट करून झाली आणि आता आईने मस्त की तिला स्वच्छ धुतलेली आहे आणि मस्त आता कुकरला लावायची। करूया सुरुवात। रेसिपी कशी आहे ही तुम्हाला बघायला भेटेल। मस्त की भाजी कट करून घेतली, काय काय टाकलं काय त्याच्यात? ही शेवलांची भाजी फोडणीला नाही द्यायची। शेवलांची भाजी कांदा टाकला, हळद टाकली थोडी, हा मसाला टाकला, दोन चमचे मसाला टाकलाय, हे काकडा मस्त की मिक्सरला लावलेत आणि त्याची ग्रेव्ही केलेली बनवली। आता मिक्स करून घ्यायची। मागच्या वर्षी बघितले तर आपण जास्त बनवली होती आणि ती मस्त आईने मिक्स केली होती ताटामध्ये। आता आईने येते कुकरमध्ये डायरेक्ट मिक्स करायला। आंबा घेतलाय थोडासा, तर या भाजीत आंबट प्रमाण जास्त लागते, नाहीतर भाजी खकवेल। हा थोडासा आगळ टाकते, थोडासा आगळ टाकते त्याच्यात। थोडं टाकलंय पाणी याच्यात, टाकलाय हा हिंग थोडासा, आणि आता टाकलाय हिंग याच्यामध्ये, थोडासा गरम मसाला, थोडासा गरम मसाला, धना पावडर, त्याच्यात टाकायचे धना पावडर अंदाजी, तेल, त्याच्यात टाकायचे तेल,
थोडासा. चवीनुसार मीठ टाकलाय. एकदा पुन्हा पाणी थोडासा पाणी टाकलाय. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं मस्त की असं पाणी पुन्हा थोडा पाणी टाकलाय. थोडा कारण भाजी आपली खाली लागली नाही पाहिजे म्हणून थोडा ह्याच्यात टाकलाय. वरती थोडासा पाणी टाकलेलं आहे. भाजी करपायला नको. जिरा थोडासा जिरा टाकलाय. राई थोडीशी राई. ओके. आता मस्त आता शिजवायला ठेवूया. तरी साधारण आहे किती उशीर ठेवायला लागेल? किती शिट्या द्यायला लागतील? 10-12 शिट्ट्या द्याव्या लागतील. 10-12 शिट्ट्या द्यायला लागतील. म्हणजे आपली भाजी एकदम मस्त होईल. आणि ही भाजी मस्त मटणासारखीच लागते. बनवायची फक्त टेक्निक माहिती पाहिजे. तर गॅस ठेवला आता मस्त की आपली भाजी शिजत ठेवलेली आहे शेवलांची. 5 minutes later. तर मित्रांनो आता अशाच एक 10 ते 12 शिट्ट्या घेऊया मस्त की. आणि मग टाकू खोबरा ह्याच्यात. आणि नंतर शेवटा टाकायची आपल्याला मस्त की कोथिंबीर. मित्रांनो 10 ते 12 शिट्ट्या दिल्यात मस्त की. आणि आई गेली जरा गावात आणि आले आता कोमल. कोमलला काही येत नाही बनवायला ही भाजी. आता याच्यात टाकू आपण खोबरा टाकलाय. मस्त मिक्स करून घेऊया. आणि कोथिंबीर टाकून थोडा उशीर अजून चालू ठेवूया गॅस. मस्त की 12 आपण शिट्ट्या दिल्या. 12 ते 13. आणि मस्त गॅस बंद केला आधी. वाफेवर मस्त शिजून दिली भाजी. आणि मग आता टाकू आपण याच्यात टाकला खोबरा आणि कोथिंबीर. पुन्हा एक 5 मिनटं ठेवू आपण. आणि मग गॅस बंद करू. आणि ही भाजी आता डायरेक्ट उद्या खाऊ. कारण ही भाजी थंड खाल्लेली चांगली असते. बरोबर ना कोमल? आमची हसते लाजते. बघा मस्त की भाजी शिजली कशी कडक एकदम. आता उद्या मस्त की आपण भाकरीशी खाऊ. तर मित्रांनो झालेत 5 मिनटं. आणि आता मस्त की भाजी झालेली आहे. आणि आता आपण बंद करू. आणि मस्त उद्याच खाऊ. ही भाजी थंड खाली चांगली असते. नाही तर गरमागरम खाली तर जरा घसा आपला खकवेल. मस्त उद्या सकाळ मॉर्निंगला भाकरीशी खाऊ आपण डायरेक्ट. आता गाईस उद्या भेटू. The next day. गुड मॉर्निंग गाईस. आणि आज आहे दुसरा दिवस. मस्त की सकाळ कोमलने भाजी गरम केली शेवलांची. आणि आपल्याला एक भाजी दुसऱ्यातून आली होती रेडी करून. मस्त की पार्सल आली होती ती भाजी. आणि इकडं कोमलने मस्त भाकऱ्या बनवल्यात. मस्त भाकरी खाऊ आणि गाडीवर जायचं आहे. इकडं आमची बारकी मंडळी तिनं पण रेडी. कोमलने टाटवाला लवकरच. सकाळचे वाजले 10. माई खाशील ना भाजी? मित्रांनो भाजी खाऊया. 2 प्रकारच्या भाज्या आहेत. भाज्या शेवलांच्या आहेत त्या पण. कुठली भाजी कुठनं आली ती माहिती नाही. आता एक आईने बनवली आणि एक आपल्याला खारपाड्यावरची भेट आलेली आहे भाजी.
पाणी वाढलंय मस्त आंबट चिंबट आणि दुसरे या साईडला काय ज्याच्यामध्ये जास्त आंब्याचा प्रमाण जास्त आहे म्हणून आंबट लागते. राईस कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि जेवायला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या पाणी वाढल्यानं पालाले आपले बारकी पोरं असतात. चला बाय बाय.